नमस्कार, मी डॉक्टर मल्लिका जोशी आणि आज आपण डिस्कस करणार आहोत की जेव्हा तुम्ही इन्फर्टिलिटीची किंवा वंध्यत्वाची ट्रीटमेंट घेत असता तेव्हा डे 2 चा स्कॅन, ज्याला आपण बेसलाईन स्कॅन पण म्हणतो, तो का करावा लागतो. तर बेसलाईन स्कॅन हा आपण युजली पिरियड्सच्या दुसऱ्या दिवशी करतो आणि तो याच्याकरता महत्वाचा असतो कारण की या बेसलाईन स्कॅन मध्ये आपण युट्रस आणि ओव्हरीजची हेल्थ पाहतो. आपण बेसलाईन युट्रस पाहतो, तर युट्रस मध्ये आपण गाठ आहे का, पॉलिप आहे का हे इव्हॅल्युएट करतो. युट्रसची लाइनिंग कशी आहे ती इव्हॅल्युएट करतो आणि आपण बेसलाईन ओव्हरीज पण इव्हॅल्युएट करतो, ज्याच्यामध्ये आपण अँट्रल फॉलिकल काउंट पाहतो, जो की सगळ्यात महत्वाचा असतो कारण आपल्याला ओव्युलेशन इंडक्शन ड्रग सुरू करायचे असतात. तर कुठला ओव्युलेशन इंडक्शनचा प्रोटोकॉल सुरू करायचा तो डिसाईड करण्यासाठी AFC पाहणं खूप इम्पॉर्टंट असतं. एकदा ओव्हरीजला व्ह्यू करणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यानंतरच आपण प्रॉपर फर्टिलिटी ट्रीटमेंट स्टार्ट करू शकतो. आणि कधी कधी बेसलाईन स्कॅन मध्ये आपल्याला सिस्ट सुद्धा दिसतात. तर या ज्या सिस्ट असतात, जर पूर्वी तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल, काही अजून प्रॉब्लेम असतील आणि जर तुमच्या ओव्हरीज मध्ये सिस्ट असतील, तर त्या सिस्ट आपण ओव्युलेशन इंडक्शन ड्रग्स जेव्हा सुरू करतो तेव्हा वाढू शकतात किंवा त्याच्यामुळे फर्टिलिटीचे चान्सेस किंवा प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी होऊ शकतात. म्हणून आपण बेसलाईन स्कॅन मध्ये सिस्ट आहे का नाही ते पण इव्हॅल्युएट करतो. तर बेसिकली डे 2 चा स्कॅन, ज्याला आपण बेसलाईन स्कॅन म्हणतो, तो अतिशय इम्पॉर्टंट असतो फर्टिलिटी ट्रीटमेंट सुरू करण्याच्या आधी किंवा त्या सायकलचा प्रोटोकॉल डिसाईड करण्याच्या आधी.